माझा देह इथं गेला तरी चालन. मी आलो माझ्या बायकोचं कुकू पुसून. मी म्हणलं मी आता असा जगून काय करायचं. लोक मला नावं ठेवतात. मी बसतो म्हणलं सागर, त्याच्यात नसेल हिंमत मी सागर बंगल्यावर येऊन बसतो. पंढरपूरमध्ये तुमची गाडी झाली त्याच्या मागे दुसरं काही कारण होतं तो वाटतं? अहो मला शत्रूच नाही दुसरा. मला कोण शत्रू आहे सांगा ना. हे मला मी यादी वाचून दाखवली. मी मग अशी यादी वाचून दाखवली. माझ्याकडे फोन आलेले तर रेकॉर्डिंग घेता. तुझं कुटुंब उद्ध्वस्त करू, तुझं घर उद्ध्वस्त करू. अरे ही काय कोण लोकशाही राहिली का? परंतु इथे आता बसण्याचं कारण काय तुमचं मुख्य? कारण की आता तुम्ही येऊन इथं बसलेला आहात, पण तुमचं कारण काय? फडणवीस इथं आहेत का? माहिती घेतली का? आता चट सांगते पोलीस त्यांना एक की आंदोलन घेऊन बसलाय. त्याचं म्हणणं आहे की मराठवाड्यामधल्या जे फक्त मराठवाडा, कारण आम्हाला आरक्षण मिळालेलं आहे, आम्हाला कुणबीचं आरक्षण मिळालेलं आहे. फक्त मराठवाड्याच्या जे मराठे जे वंचित आहेत त्यांचं कसं कल्याण करता येईल, कसं हैदराबाद गॅजेट लावता येईल तेवढ्या पुरतं बोला. त्यांचं कल्याण करा. ही लढाई तिथं सुरू झाली. ही पुऱ्या महाराष्ट्रात नेऊन आगाग करून टाकलेली. परंतु आता तुम्ही पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली, मग मी प्रयत्न तर करू का नको? तो बसलेली लढाई संपणार आहे का? मग ते हे माझा प्रश्न असा आहे की मी पण करतो ना. लोकशाहीने मला उपोषणाचा अधिकार दिला. मी आत्मचिंतन करीन, अन्न त्याग करीन, काय बसेन मी इथं. तुम्ही आता पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली की मराठवाड्याच्या सगळ्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं म्हणून मिळालंच पाहिजे. सगळ्यात मी यांना फडणवीस उपमुख्यमंत्र्यांना सांगणार आहे की जे तुमच्या हातात आहे पैसे द्या. म्हणजे बालवाडी पासून तर डॉक्टर, इंजिनियर, अजून काय असतील ना, सगळ्या जे गरीब आमचे क्रिमिलियरच्या खालचे मराठी असतील आणि सगळेच असतील, जे कोणी गरीब असतील नागरिक, त्यांना तुम्ही सगळं शिक्षण फुकट करा. अहो मराठवाड्यासाठी असं आहे, तुम्हाला मी सांगतो, मराठवाडा हा निजाम स्टेटमधून महाराष्ट्रात आलेला आहे आणि अजून एक स्टेट आहे पाकिस्तानमधून, कच्छ एक गुजरातमध्ये आलेला आहे. त्याच्यासाठी घटनेमध्ये एक स्वतंत्र कलमाची तरतूद आहे की यांना विशेष प्रावधान करण्यात आलं आणि त्या घटनेच्या कलमानुसार, ते कलम मला माहीत नाही काय नेमकं, पण सरकारला त्या तिथं स्वतंत्र करता येईल. कारण सगळं भडका आणि आंदोलन तिथंच आहे. तुम्ही म्हणताय की तुम्हाला ते कलम माहित नाहीये, मग या संदर्भात तुम्ही सगळी माहिती घेऊन तुम्ही बोलतात का? नाही तुम्ही माहिती घेऊन बोलता? घेतो मी, आता मागून घेतो संविधान, लगेच सांगतो त्याला काय लागतंय. पण तुम्ही इथं रस्त्यावरती येऊन बसलेला आहात त्यांच्या बंगल्याच्या समोर. मग काय झालं? बसू नको का? म्हणजे इथं बंदी आहे का? काय अडचण? मी बघा पार्किंगची लाईन आहे, मी इथं गाडी उभा राहू शकते, माणूस बसू शकत नाही का? काय हरकत आहे? बसलो मी. जरंगे पाटलांनी आता प्रसाद लाड यांना देखील अपशब्द वापरलेले आहेत. अरे मी एकटाच आहे ना. काय कायदा सुव्यवस्था? अरे पोलीस किती आहे तिथं? कसं काय कायदा सुव्यवस्था बिघडत? मी तर एकटाच आहे. माझ्या बरोबर काय लाखो हजारो लोक आलेत काय? मी एकटा आलो, बसलो. जसे गोरगरीब लोक मुंबईत येऊन फुटपाथवर राहतात, झोपत आहेत, तसं मी बसलो. माझा देह याच्यासाठी गेला तरी चला ना, आता मी बसून राहतो. अरे काय प्रसिद्धी साहेब, एक लक्षात घ्या, माझ्या घरावर हल्ला झाला, लोक पेटचे बोळे फेकलेत, माझी गाडी जाळली, मला मारण्याचा मुंबईत प्रयत्न केलेला आहे. अरे याला प्रसिद्धी म्हणतात का? प्रसिद्धी काय आहे? मी माझी गाडी पेटवायची आणि मग मराठ्यांच्या आंदोलनासाठी असे प्रसिद्धीचे स्टंट असतात ना. हा स्टंट कसा आहे हो प्रसिद्धी? बरं मी मूर्ख माणूस आहे का? मला राजकीय नेता व्हायचं नाही, मला पैसे कमवायचे नाही, मला काहीच करायचं नाही. मी कशासाठी? मला प्रसिद्धी कोण करतं? ज्याला निवडणूक लढवायची तो प्रसिद्धी करेल, मला निवडणूकच लढवायची नाही. माझं म्हणणं आहे की सगळं काही त्यांचंही म्हणणं आहे की फडणवीसांच्या हातात आहे. माझं म्हणणं आहे की, आणि ते म्हटले होते मी फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन दाखवीन, आणि मी येऊन दाखवलं इथं. मी बंगल्यावर येऊन दाखवलं आहेत आणि संपूर्ण अजय महाराज बारसकर यांना धरपकड देखील होऊ शकते. मी उठणार नाही. उचलण्यासाठी आलेले तुम्हाला म्हणतात की बसू नका, मी नाही उचलणार. घर आहे बघा, मी बघा, मला बसण्याचा अधिकार आहे. हजारो लोक फुटपाथवर बसतात आणि तसं मी बसलो इथं. माझ्यामुळे कोणाला त्रास नाही काही. मला तुम्ही नाही, मला तुम्ही उचलू नका. बघा लोक पाहतोय अजय महाराज बारसकर यांना सध्या पोलीस ताब्यात घेत आहेत. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी सध्या अजय महाराज बारसकर आले होते. त्यांचं म्हणणं आहे त्यांची गाडी जाळण्यात आली, तसेच मराठवाड्यातल्या लोकांना ओबीसी प्रमाणपत्र द्या, अशा काही मागण्या घेऊन ते या ठिकाणी आले होते. त्यांना भेट देवेंद्र फडणवीसांची आपण हे पण आता काय चाललंय? मी पण मराठा समाजासाठी लढतोय. काय ऐका ना, खाली थोडा पाहतोय अजय महाराज बारसकर हे सध्या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यात निवासस्थानी आले होते. त्यांनी कोणतीही अपॉइंटमेंट घेतली नव्हती.
त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांचं म्हणणं आहे ओबीसी प्रमाणपत्र हे मराठवाड्यातल्या लोकांना मिळावं असं त्यांचं म्हणणं आहे. तसेच दुसऱ्या म्हणजे काही दिवसांपूर्वी त्यांची गाडी ही जाळण्यात आली होती. मनोज जरांगे यांच्यावर त्यांचे काही आरोप आहेत. याच संदर्भात आज बारासकर हे सागर निवासस्थानी आले होते. मात्र सागर निवासस्थानी त्यांची अपॉइंटमेंट नसल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची भेट झाली नाही. त्यामुळे ते सागर निवासस्थानाबाहेर या जागी ते रस्त्यावर बसले, ठिय्या मांडून होते. परवानगी नव्हती आणि त्यामुळेच आता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यांचं नक्की काय म्हणणं आहे हेच पोलीस जाणून घेणार आहेत. कॅमेरामन रुपेश शेलारसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.